वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे पहा, इथे मी कढईमध्ये तेल तापायला लावलेलं आहे। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्त्याची चांगली फोडणी करून घ्यायची आहे। मिरची चांगली अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये, त्यामुळे आपल्या भुर्जीला छान मस्त टेस्ट येते। हे पहा, इथे छानपैकी मिरची आपली खमंग टेस्टी कुरकुरीत झालेली आहे। कढीपत्तासुद्धा कुरकुरीत झालेला आहे। आता इथे मी मोठे 4 कांदे घेतलेले आहे। 4 कांदे आता टाकलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहेत। हे पहा, छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे। ते मिरचीचा जो तिखटपणा असतो की नाही, तो आपला कांद्याला व्यवस्थितपणे एकत्रित केल्यामुळे छानपैकी टेस्ट येते। हे पहा, इथे आता कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे छानपैकी। हे पाहू शकता आपण। जयाज किचनच्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे पहा, आता इथे मी टोमॅटो घातलेले आहे। 2 मोठे आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत। हे पहा, छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्यावर नेहमीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ जरा जपूनच घालायचं आहे। हे पहा, मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकत्रित करायचं आहे। जोपर्यंत आपण आपला कांदा टोमॅटो छानपैकी व्यवस्थित करत नाही एकत्रित, आपलं मीठ त्यामध्ये मिक्स होणार नाही। हे पहा, आता छानपैकी एकत्रित झालेलं आहे। आता त्यावर आपल्याला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो छानपैकी मऊ होईल। हे पहा, इथे आपला कांदा टोमॅटो छानपैकी आता मऊ झालेला आहे। चमच्याच्या साहाय्याने आता त्याला पुन्हा आपण थोडंसं स्मॅश करून घेणार आहोत। हे पहा, छानपैकी असं चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आहे। आता इथे मी काश्मीरी रेड चिल्ली पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे। घाटी मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, कारण आपण मिरची घातलेली आहे भुर्जी बनवायसाठी, त्यामुळे मसाल्याचा वापर केलेला नाही आहे। इथे मी रेड काश्मीरी चिल्लीचाच वापर केलेला आहे। हे पहा, आपल्याला ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, तीसुद्धा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा, मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ज्या टिप्सची वाट पाहत आहात, तर ही पहा, आता आपण टिप्सकडे वळूयात। हे पहा, आता इथे मी 6 ते 7 अंडी घेतलेली आहे। उन्हाळ्यामध्ये काय होतं, विशेषतः करून अंडी खराब निघण्याचं हे असतं। तर उन्हाळ्यामध्ये विशेषतः अंडी खराब निघतात, त्यामुळे मग अंडी मी एका डब्यामध्ये घेतलेली आहेत फोडून व्यवस्थित। कारण हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे। कारण अंडी आपण अशीच टाकतो की नाही कांदा टोमॅटोमध्ये, तर कधी खराब निघाली तर आपली भुर्जी वेस्ट जाऊ नये, त्यासाठी ही खास एक टिप्स आहे। तर हे बघा, हे मी अंडी अशी छानपैकी फेटून घेतलेली आहे। कारण जे आपले अंड्यामध्ये कधी असं लाल वगैरे निघतं की नाही, तर ते आपल्या भुर्जीमध्ये टाकलं की आपली भुर्जी वेस्ट जाते ना, त्यामुळे मग आपल्याला अंडी अशी फेटून व्यवस्थित त्याचा बलकसुद्धा असा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे। फेटून घेतल्यामुळे ते व्यवस्थित छान होतं। हे पहा, आता ते मी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला एक व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। ती अंडी सर्व आता मी टाकलेली आहेत आणि आता चमच्याच्या साहाय्याने एकत्रित असं घोळून घ्यायचं आहे। हे पहा, छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक 4 ते 5 सेकंदासाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे काय होतं, ते अंडीचा जो टेक्स्चर आहे की नाही, तो व्यवस्थित असा फुलून वर येतो। हे पहा, आता आपली अंडी छान आता फुललेली आहेत। हे पहा,
छानपैकी आता कसं क्रीमी टेस्ट आले, मुलायम झालेली आहेत. हे पहा, आता आपण पाहू शकता. हे पहा किती आपली स्मूदिश टेक्स्चर आलेला आहे अंड्याच्या भुर्जीला. हे पहा, वाव नाईस. हे पहा आता पूर्ण आपल्याला ते पुन्हा छानपैकी चमच्याच्या साहाय्याने हे पहा आता आपली भुर्जी इथे रेडी झालेली आहे. सुंदर, छान. अशी मोकळी सुटसुटीत भुर्जी आपल्याला आवडेल की नाही नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा आता आपल्या अंड्याच्या भुर्जीवर आता आपल्याला छानपैकी अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. वाव नाईस. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.